नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस इन लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बघणार आहोत आपण छत्रपती संभाजीनगर जिल्हा विशेष 100 PYQ। चला तर मग वेळ वाया न घालवता प्रश्नांकडे वळूया। प्रश्न क्रमांक पहिला, औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव कोणते? ऑप्शन ए संभाजीनगर, बी छत्रपती संभाजीनगर, सी देवगिरी, डी फतेहाबाद। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर। फक्त संभाजीनगर ऑप्शन ए हे चुकीचं आहे। ऑप्शन बी बरोबर आहे छत्रपती संभाजीनगर। प्रश्न क्रमांक 2, पितळखोरे लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए पुणे, बी नाशिक, सी छत्रपती संभाजीनगर, डी अमरावती। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर। प्रश्न क्रमांक 3, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन ए 1948, बी 1956, सी 1960, डी 1961। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1956। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी एक लेणी कुठे आहे? ऑप्शन ए पैठण, बी कन्नड, सी सिल्लोड, डी छत्रपती संभाजीनगर। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर। प्रश्न क्रमांक 5, देवगिरी किल्ल्याचे दुसरे नाव काय? ऑप्शन ए फतेहाबाद, बी छत्रपती संभाजीनगर, सी दौलताबाद, डी अहमदनगर। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दौलताबाद। प्रश्न क्रमांक 6, देवगिरी किल्ला कोणी बांधला? ऑप्शन ए अल्लाउद्दीन खिलजी, बी भिल्लम पंचम, सी औरंगजेब, डी अकबर। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भिल्लम पंचम। प्रश्न क्रमांक 7, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? ऑप्शन ए तापी, बी भीमा, सी गोदावरी, डी कृष्णा। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गोदावरी। प्रश्न क्रमांक 8, पैठण शहर कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन ए पूर्णा, बी गोदावरी, सी दुधना, डी पूर्णा। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गोदावरी। प्रश्न क्रमांक 9, पैठण हे कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए साखर, बी पैठणी साडी, सी कापूस, डी हळद। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पैठणी साडीसाठी पैठण हे प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 10, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन ए गोदावरी, बी पूर्णा, सी दुधना, डी तापी। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गोदावरी। प्रश्न क्रमांक 11, वेरूळ लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? ऑप्शन ए हिंदू, बी बौद्ध, सी जैन, डी वरील सर्व। तर वेरूळ लेणी ही हिंदू, बौद्ध, जैन वरील सर्व धर्माशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 12, वेरूळ लेणीचा जागतिक वारसा स्थळ युनेस्कोने केव्हा समावेश केला गेला? तर ऑप्शन ए 1983, बी 1985, सी 1987, डी 1992। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1983ला समावेश केला गेला। प्रश्न क्रमांक 13, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन ए जालना, बी छत्रपती संभाजीनगर, सी जळगाव, डी नाशिक। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर। प्रश्न क्रमांक 14, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किती तालुके आहेत? ऑप्शन ए 7, बी 8, सी 9, डी 10। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 9। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका कोणता? ऑप्शन ए राहुरी, बी सिन्नर, सी कन्नड, डी शिरूर। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कन्नड। प्रश्न क्रमांक 16, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता? ऑप्शन ए पैठण, बी सिल्लोड, सी कन्नड, डी छत्रपती संभाजीनगर। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कन्नड। प्रश्न क्रमांक 17, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? ऑप्शन ए भात, बी गहू, सी कापूस, डी चहा। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कापूस। प्रश्न क्रमांक 18, छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोणत्या पठारावर आहे? ऑप्शन ए सातपुडा, बी कोकण, सी दख्खन, डी माळवा। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दख्खन। छत्रपती संभाजीनगर हे दख्खन पठारावर आहे। प्रश्न क्रमांक 19, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे हवामान कसे आहे? ऑप्शन ए अति पावसाळी, बी थंड, सी समशीतोष्ण, डी कोरडे व उष्ण। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे हवामान हे कोरडे व उष्ण आहे। ऑप्शन डी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 20, छत्रपती संभाजीनगर MIDC कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए कापड, बी ऑटोमोबाईल, सी साखर, डी कागद। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ऑटोमोबाईल। प्रश्न क्रमांक 21, छत्रपती संभाजीनगर विमानतळाचे नाव काय आहे? ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी छत्रपती शिवाजी, सी छत्रपती संभाजी महाराज, ऑप्शन डी इंदिरा गांधी। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी छत्रपती संभाजी महाराज।
प्रश्न क्रमांक 22 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग कोणता? ऑप्शन ए NH3, ऑप्शन बी NH48, सी NH52, डी NH66. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग आहे NH66. प्रश्न क्रमांक 23 दौलताबाद किल्ला कोणत्या काळात राजधानी होता? ऑप्शन ए मुघल, बी यादव, सी मराठा, डी ब्रिटिश. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी यादव. प्रश्न क्रमांक 24 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख धरण कोणते? ऑप्शन ए कोयना, बी जायकवाडी, सी उजनी, डी भातसा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जायकवाडी धरण हे प्रमुख धरण आहे. प्रश्न क्रमांक 25 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर कोणते? ऑप्शन ए सिल्लोड, बी पैठण, सी कन्नड, डी खुलताबाद. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी खुलताबाद हे ऐतिहासिक शहर आहे. प्रश्न क्रमांक 26 खुलताबाद कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए साखर कारखाना, बी औरंगजेबाची कबर, सी धरण, डी लेणी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी औरंगजेबाची कबर. प्रश्न क्रमांक 27 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख मातीचा प्रकार कोणता आहे? ऑप्शन ए लाल, बी काळी, सी पिवळी, डी वाळू. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी काळी मृदा ही प्रमुख मातीचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 28 गौताळा आत्राम घाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए बीड, बी पुणे, सी नाशिक, डी छत्रपती संभाजीनगर. तर गौताळा आत्राम घाट अभयारण्य हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकसंख्या घनता कशी आहे? ऑप्शन ए जास्त, बी मध्यम, सी कमी, डी फार कमी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मध्यम स्वरूपाची घनता आहे. प्रश्न क्रमांक 30 छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए गुजरात, बी कर्नाटक, सी महाराष्ट्र, डी मध्य प्रदेश. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 31 पैठण हे प्राचीन काळात कोणत्या नावाने ओळखले जात होते? ऑप्शन ए प्रतिष्ठान, बी उज्जैन, सी ताम्रलिप्ती, डी विदिशा. तर बरोबर उत्तर आहे प्रतिष्ठान. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32 प्रतिष्ठान ही राजधानी कोणाची होती? ऑप्शन ए सातवाहन, बी मौर्य, सी गुप्त, डी कुशाण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सातवाहन राजाची ती राजधानी होती. प्रश्न क्रमांक 33 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध दरवाजा कोणता? ऑप्शन ए दिल्ली दरवाजा, बी काळा दरवाजा, सी भडकल दरवाजा, डी आग्रा दरवाजा. तर प्रसिद्ध दरवाजा हा ऑप्शन सी भडकल दरवाजा आहे. प्रश्न क्रमांक 34 छत्रपती संभाजीनगर शहराला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए लेण्यांचे शहर, बी किल्ल्यांचे शहर, सी धरणांचे शहर, डी बागांचे शहर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लेण्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. आणि अजून एक 52 दरवाजाचे शहर म्हणूनही संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 35 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ. ऑप्शन ए महाबळेश्वर, बी वेरूळ, सी गणपतीपुळे, डी ताडोबा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वेरूळ. प्रश्न क्रमांक 36 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साक्षरता दर कसा आहे? ऑप्शन ए कमी, बी मध्यम, सी जास्त, डी फार कमी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मध्यम स्वरूपाचा साक्षरता दर आहे. प्रश्न क्रमांक 37 अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? ऑप्शन ए पूर्णा, बी धामणा, सी वाघूर, डी तापी. तर अजिंठा लेणी ही वाघूर नदीच्या खोऱ्यात आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका नाही. ऑप्शन ए पैठण, बी गंगापूर, सी कन्नड, डी येवला. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी येवला. तर येवला हे नाशिक जिल्ह्यामध्ये येतो हा तालुका. प्रश्न क्रमांक 39 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत. ऑप्शन ए हडपसर, बी चाकण, सी वाळूज, डी रांजणगाव. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वाळूज. वाळूज औद्योगिक वसाहत ही संभाजीनगरमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 40 अजिंठा लेणीमध्ये एकूण किती लेण्या आहेत? ऑप्शन ए 45, बी 35, सी 30,
डी 29. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 30 लेण्या. प्रश्न क्रमांक 41. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख पीक नाही. ऑप्शन ए कापूस, बी ज्वारी, सी बाजरी, डी चहा. तर ऑप्शन डी बरोबर आहे. चहा हे प्रमुख पीक नाही. प्रश्न क्रमांक 42. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्राचीन राजवंश. ऑप्शन ए यादव, बी होयसळ, सी चोल, डी पल्लव. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए यादव. प्रश्न क्रमांक 43. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध बाग. ऑप्शन ए वृंदावन, बी सिद्धार्थ गार्डन, डी कॅरी बाग, डी गुलाब बाग. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सिद्धार्थ गार्डन हे प्रसिद्ध गार्डन आहे, बाग आहे. प्रश्न क्रमांक 44. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख रस्ता मार्ग. ऑप्शन ए मुंबई नागपूर, बी मुंबई संभाजीनगर, सी पुणे सोलापूर, डी नागपूर ते रायपूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संभाजीनगर ते मुंबई हा प्रमुख रस्ता मार्ग आहे. प्रश्न क्रमांक 45. अजिंठा लेणीचा शोध कोणी लावला. ऑप्शन ए जॉन स्मिथ, ऑप्शन बी ॲडम स्मिथ, सी यादव, डी वरील सर्व. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए जॉन स्मिथ. प्रश्न क्रमांक 46. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक कबर कोणाचे आहे. ऑप्शन ए अकबर, बी औरंगजेब, सी शहाजहान, डी बाबर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी औरंगजेब. प्रश्न क्रमांक 47. अजिंठा लेणीचा शोध कोणत्या वर्षी लागला. ऑप्शन ए इसवी सन 1821, बी इसवी सन 1825, सी इसवी सन 1819, डी इसवी सन 1818. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1819. प्रश्न क्रमांक 48. अजिंठा लेणी येथे कोणत्या धर्माच्या लेण्या आहेत. ऑप्शन ए हिंदू धर्म, बी बौद्ध धर्म, सी ख्रिश्चन धर्म, डी वरील सर्व. तर ऑप्शन सी बौद्ध धर्माच्या लेण्या आहेत. प्रश्न क्रमांक 49. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्जन्यमान कसे आहेत. ऑप्शन ए जास्त, बी मध्यम, सी कमी, डी अति जास्त. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कमी स्वरूपाचं पर्जन्यमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 50. छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोणत्या प्रदेशात येतो. ऑप्शन ए कोकण, बी पश्चिम महाराष्ट्र, सी मराठवाडा, डी विदर्भ. तर छत्रपती संभाजीनगर हा मराठवाडा विभागामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 51. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुका कोणत्या नदीकाठी आहे. ऑप्शन ए पूर्णा, बी गोदावरी, सी पूर्णा, डी दुधना. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गोदावरी. प्रश्न क्रमांक 52. वेरूळ लेणी कोणत्या पर्वतरांगेत वसली आहे. ऑप्शन ए सातमाळा, बी सातपुडा, डी सी सह्याद्री, डी अजिंठा. तर वेरूळ लेणी ही सह्याद्री पर्वतरांगेत वसली आहे. प्रश्न क्रमांक 53. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध मस्जिद कोणती. ऑप्शन ए जामा मस्जिद, बी बीबिका मकबरा, सी मोती मस्जिद, डी कतब मस्जिद. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए जामा मस्जिद ही प्रसिद्ध मस्जिद आहे. प्रश्न क्रमांक 54. बीबिका मकबरा कोणी बांधले. ऑप्शन ए औरंगजेब, बी शहाजहान, सी आजमशहा, डी बाबर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आजमशहा. प्रश्न क्रमांक 55. बीबिका मकबरा कोणाच्या स्मरणार्थ बांधले. ऑप्शन ए मुमताज बेगम, बी दिलराज बानो बेगम, सी नूरजहां, डी जहां आरा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दिलराज बानो बेगम. प्रश्न क्रमांक 56. छत्रपती संभाजीनगर शहराची स्थापना कोणी केली. ऑप्शन ए मलिक अंबर, बी औरंगजेब, सी अकबर, डी निजाम. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मलिक अंबरने स्थापना केली. प्रश्न क्रमांक 57. छत्रपती संभाजीनगर जुने नाव काय होते. ऑप्शन ए फतेहनगर, बी खडकी, सी फतेहाबाद, डी अहमदनगर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी खडकी. प्रश्न क्रमांक 58. छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोणत्या भौगोलिक भागात येतो. ऑप्शन ए सह्याद्री, बी दख्खन पठार, सी सातपुडा, डी कोकण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दख्खन पठार. प्रश्न क्रमांक 59. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख उपनदी कोणती. ऑप्शन ए पूर्णा, डी दुधना, सी मंजिरा, डी वेना. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दुधना. प्रश्न क्रमांक 60. दुधना धरण कोणत्या नदीवर आहे. ऑप्शन ए गोदावरी, बी दुधना, सी पूर्णा, डी पूर्णा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दुधना. प्रश्न क्रमांक 61. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शैक्षणिक विद्यापीठ कोणते. ऑप्शन ए पुणे विद्यापीठ, बी मराठवाडा विद्यापीठ, सी सोलापूर विद्यापीठ, डी नाशिक विद्यापीठ. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मराठवाडा विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 62. मराठवाडा विद्यापीठाचे नवीन नाव काय. ऑप्शन ए छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, ऑप्शन सी महात्मा फुले विद्यापीठ, ऑप्शन डी संभाजी विद्यापीठ. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 63. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख सहकारी उद्योग. ऑप्शन ए साखर, बी कापड, सी खत, डी कागद. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ई साखर. प्रश्न क्रमांक 64. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ कोणती? ऑप्शन ए गुलमंडी, बी फडतरे, सी भाजी मंडई, डी सोनपेठ. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गुलमंडई प्रमुख बाजारपेठ आहे. प्रश्न क्रमांक 65. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध दरवाजा नाही. ऑप्शन ए भडकल दरवाजा, बी मक्काई दरवाजा, सी दिल्ली दरवाजा, डी अजंता दरवाजा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अजंता दरवाजा. प्रश्न क्रमांक 66. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ नाही. ऑप्शन ए वेरूळ, बी अजिंठा, सी दौलताबाद, डी शिर्डी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी शिर्डी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ नाही. प्रश्न क्रमांक 67. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख क्रीडा मैदान. ऑप्शन ए वानखेडे, बी नेहरू स्टेडियम, सी शिवछत्रपती क्रीडा संकुल, डी MCA स्टेडियम. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शिवछत्रपती क्रीडा संकुल. प्रश्न क्रमांक 68. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योग समूह. ऑप्शन ए टाटा, बी बजाज, सी किर्लोस्कर, डी महिंद्रा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बजाज. प्रश्न क्रमांक 69. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औद्योगिक प्रकल्प कोणत्या भागात जास्त आहेत? ऑप्शन ए सिल्लोड, बी पैठण, सी वाळूज, डी कन्नड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी वाळूज. प्रश्न क्रमांक 70. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख डोंगररांग. ऑप्शन ए सह्याद्री, बी सातपुडा, सी अजिंठा डोंगररांग, डी अरावली. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अजिंठा डोंगररांग. प्रश्न क्रमांक 71. अजिंठा डोंगररांग कोणत्या दिशेने पसरलेली आहे? ऑप्शन ए उत्तर दक्षिण, बी पूर्व पश्चिम, सी ईशान्य नैऋत्य, डी वायव्य आग्नेय. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पूर्व ते पश्चिम. प्रश्न क्रमांक 72. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वनक्षेत्र कसे आहेत? ऑप्शन ए जास्त, बी मध्यम, सी कमी, डी फार जास्त. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कमी. प्रश्न क्रमांक 73. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख फळपीक. ऑप्शन ए सफरचंद, बी संत्रा, सी डाळिंब, डी केळी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी डाळिंब. प्रश्न क्रमांक 74. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध हातमाग उद्योग. ऑप्शन ए पैठणी, बी हिमरू, सी जरी, डी खादी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पैठणी. प्रश्न क्रमांक 75. हिमरू उद्योग कोणत्या शहरात प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए पैठण, बी सिल्लोड, सी छत्रपती संभाजीनगर, डी गंगापूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 76. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख लोकनृत्य. ऑप्शन ए लावणी, बी गरबा, सी भांगडा, डी कथकली. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लावणी. प्रश्न क्रमांक 77. वेरूळ लेणी येथे कोणत्या धर्माच्या लेण्या आहेत? ऑप्शन ए बौद्ध, बी हिंदू, सी जैन, डी वरील सर्व. तर इथे बौद्ध, हिंदू, जैन तिन्ही धर्माच्या लेण्या वेरूळ येथे आहेत. प्रश्न क्रमांक 78. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका नाही. ऑप्शन ए फुलंब्री, बी भोकरदन, सी सिल्लोड, डी पैठण. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भोकरदन हा तालुका नाही आहे. भोकरदन तालुका जालना जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 79. फुलंब्री तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए जालना, बी छत्रपती संभाजीनगर, सी नाशिक, डी बीड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 80. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रमुख धार्मिक स्थळ. ऑप्शन ए तुळजापूर, बी खुलताबाद, सी शिर्डी, डी पंढरपूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी खुलताबाद, जेथे की भद्रा मारुती मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 81. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बससेवा कोण चालवते? ऑप्शन ए BEST, बी MSRTC, सी PMPML, डी NMMT. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी MSRTC बस सेवा चालवत असते. प्रश्न क्रमांक 82. वेरूळ येथे जैन धर्माच्या एकूण लेण्या किती? ऑप्शन ए 10, बी 15, सी 4, डी 5. तर वेरूळ येथे जैन धर्माच्या 5 लेण्या आहेत. प्रश्न क्रमांक 83. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख वर्तमानपत्र.
ऑप्शन ए सकाळ, बी लोकसत्ता, सी दिव्य मराठी, डी सामना. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, दिव्य मराठी हे प्रमुख वृत्तपत्र आहे. प्रश्न क्रमांक 84, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक राजवंश नाही. ऑप्शन ए सातवाहन, बी यादव, सी मौर्य, डी होयसळ. तर ऐतिहासिक राजवंश नाही, तर हे होयसळ ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 85, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख शासकीय रुग्णालय. ऑप्शन ए KEM, बी ससून, सी घाटी रुग्णालय, डी जेजुरी. तर संभाजीनगरमधले घाटी रुग्णालय हे प्रमुख शासकीय रुग्णालय आहे. प्रश्न क्रमांक 86, वेरूळ लेणी येथे एकूण किती लेण्या आहेत. ऑप्शन ए 38, बी 37, सी 34, डी 32. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 34 लेण्या आहेत. प्रश्न क्रमांक 87, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे विभाग. ऑप्शन ए मध्य रेल्वे, बी पश्चिम रेल्वे, सी दक्षिण मध्य रेल्वे, डी पूर्व रेल्वे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, दक्षिण मध्य रेल्वे. प्रश्न क्रमांक 88, वेरूळ लेणीची निर्मिती कोणी केली. ऑप्शन ए राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला, ऑप्शन बी राष्ट्रकूट राजा कृष्ण दुसरा, ऑप्शन सी राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा, डी ऑप्शन डी कोणतेही नाही. तर वेरूळ लेणीची निर्मिती ही राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 89, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखाना. ऑप्शन ए जायकवाडी, बी पैठण, सी देवगिरी, डी गंगाबाई. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, देवगिरी. प्रश्न क्रमांक 90, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख देवस्थान. ऑप्शन ए घृष्णेश्वर, बी त्र्यंबकेश्वर, सी भीमाशंकर, डी नागनाथ. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए घृष्णेश्वर. प्रश्न क्रमांक 91, घृष्णेश्वर मंदिर कोणत्या ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. ऑप्शन ए 10, बी 11, सी 12, डी 13. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 12. प्रश्न क्रमांक 92, घृष्णेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे. ऑप्शन ए कन्नड, बी पैठण, सी छत्रपती संभाजीनगर, डी सिल्लोड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 93, कोणता विभाग संताची भूमी म्हणून ओळखला जातो. ऑप्शन ए कोकण, बी मराठवाडा, सी पश्चिम महाराष्ट्र, डी विदर्भ. तर बी मराठवाडा हा संताची भूमी म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 94, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख हस्तकला. ऑप्शन ए कोल्हापुरी चप्पल, बी हिमरू शाल, सी वारली चित्र, डी पाश्मिना. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, हिमरू शाल हे जिल्ह्यातील प्रमुख हस्तकला आहे. प्रश्न क्रमांक 95, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख धान्य पीक. ऑप्शन ए भात, बी ज्वारी, सी गहू, डी मका. तर प्रमुख पीक हे ज्वारी आहे. प्रश्न क्रमांक 96, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कोणत्या विभागाखाली येतो. ऑप्शन ए शिक्षण, बी महसूल, सी क्रीडा व युवक सेना, डी गृह. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, क्रीडा व युवक सेना. प्रश्न क्रमांक 97, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख सण नाही. ऑप्शन ए गणेशोत्सव, बी दिवाळी, सी ओणम, डी ईद. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, ओणम हा सण नाही. प्रश्न क्रमांक 98, वेरूळ येथे हिंदू धर्माच्या किती लेण्या आहेत. ऑप्शन ए 15, बी 16, सी 17, डी 14. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, वेरूळ येथे 17 हिंदू धर्माच्या लेण्या आहेत. प्रश्न क्रमांक 99, शेंद्रा औद्योगिक क्षेत्र कोणत्या प्रकारचे आहेत. ऑप्शन ए कृषी, बी IT, सी औद्योगिक, डी पर्यटन. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, औद्योगिक. प्रश्न क्रमांक 100, छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोणत्या महामार्गावर आहे. ऑप्शन ए NH3, बी NH52, सी NH66, डी NH48. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून कळवा. तसेच बाकी जिल्हा विशेष माहितीकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.